छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोक कल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यास काही हरकत नाही. आमचा त्यांना पाठिंबा राहील. समाजसेवक म्हणून त्यांनी केलेलं कार्य निश्चितच अत्यंत चांगलं आहे आणि यासाठी लागलंच तर आम्ही त्यांच्याबरोबर या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा सुद्धा करू. संभाजीनगरमधली घटना समोर आली. एका 14 वर्षाच्या मुलीला तिच्याच आजी आजोबांनी 2 लाख रुपयांमध्ये तिचं लग्न लावून दिलं. ती मुलगी पोलिसांसमोर जबाब देखील देते आहे, माझ्यासमोरच पैशांची देवाणघेवाण झाली, माझ्या आजी आजोबांनी मला विकलं. मात्र पोलीस FIR करत आहे की तो जबाब देखील नोंदवून. मुलीला विकण्याचे प्रकार आता हे अनेक ठिकाणी घडायला लागलेले आहेत. निश्चित संभाजीनगरमधली झालेली घटना ही मला आताच कळालेली आहे. मी पोलीस कमिशनरशी बोलेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. याची व्यवस्था आम्ही करू. विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन केलेलं आहे. महिला राज्यातल्या असुरक्षित आहे त्या संदर्भात निदर्शने केली आहेत. महाविकास आघाडीचे आमदार असं नाही आहे. आम्ही सरकार हे प्रत्येक गोष्टी प्रत्येक घटनेसाठी सरकार खंबीरपणे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यांच्या विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे म्हणून ते मुळामध्ये जी घटना घडतात या घडू नये यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे. अनेक ठिकाणी आता CCTV कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. पोलिसांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांना अटक करण्याची सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस आपलं कर्तव्य पार पडतात. परंतु त्यांचा विरोधकांना त्यांचा अजेंडा हा राजकीयच असल्यामुळं प्रत्येक वेळेला त्याचं भांडवल ते करतात. म्हणून आम्हाला त्या विरोधकाच्या बोलण्याचं एवढं गांभीर्याने आम्ही घेत नाहीत, पण घडलेल्या घटना ह्या सर्व गांभीर्याने घेऊन त्याच्यावर आम्ही उपाययोजना करत आहोत. सर, विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 5 जागांसाठी शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा आहे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येकी एका जागेसाठी रस्सीखेच मोठ्या प्रमाणात आहे. अनेक इच्छुक उमेदवार नाही, रस्सीखेची होणारच आहे, कारण की अनेक जण इच्छुक आहेत आणि संख्याबळ पाहता 45चा एक कोठा असतो. त्या 45चा किंवा 50चा जो काही कोठा असेल त्या अनुषंगानं एक उमेदवार जातोय. म्हणून आता यामध्ये कुणाला द्यायचा याचा निर्णय त्या पक्षाचे प्रमुखही घेतील. सर, अनिल परब यांनी काल विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे, एकतर ज्या यंत्रणा आहेत त्यांची तुलना औरंगजेबाशी केली, दुसरीकडे स्वतःची तुलना ही संभाजी महाराजांशी केली, असा थेट आरोप भाजपचा आहे. आज पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांनी आंदोलन पण केलं, निलंबनाची मागणी. अनिल परबाने स्वतःची तुलना संभाजी महाराज बरोबर करावी एवढे मोठे ते आहेत का? कोणीही त्यांची संभाजी महाराजांशी किंवा शिवाजी महाराजांशी कोणी महापुरुषांशी तुलना करणं हे गैर आहे. तुम्हाला काय छळलंय? तुमचे नखं काढलेत, तुमचे डोळे काढलेत, काय छळलंय? काय एखाद्या ईडीने एखादी नोटीस पाठवली त्याला उत्तर देणं तुमचं काम आहे. या सरकारी यंत्रणा ज्या आहेत या प्रत्येकाला नोटीस देतात. शरद पवार साहेबाला सुद्धा नोटीस दिली होती. काय झालं त्याचं? राज साहेबाला दिली होती. त्यांनी तर असं वक्तव्य केले नाहीत. परंतु यांना काही कारवाई करायची म्हणलं की ताबडतोब आम्हाला हे औरंगजेब आहेत, हे असे आहेत, ते तसे आहेत, हे बोलणं चुकीचं आहे. तुम्ही गैरकृत्य करू नका, तुम्हाला कोणी छेडणार नाही. परंतु तुम्हाला सर्व भ्रष्टाचार करायचा. तुमचे महान नेते जेलमध्ये जाऊन आले 3 महिने. त्यांनी गेले तर म्हणे नाही ते गेले ते ठीक आहे, परंतु मी जाऊ शकलो नाही. म्हणजे ते कमकुवत असं आहेत हे तर त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून ह्या पत्राचाळा असेल, महानगरपालिकेचे घोटाळे असतील, याची सगळ्याची चौकशी चालली आणि हे प्रोसेसचा भाग आहे. आता यापुढे सुद्धा ती प्रोसेस कंप्लीट जेव्हा होईल त्या टायमाला उबटातले अनेक लोक हे जेलमध्ये गेलेले दिसतील. संभाजी महाराज से की है, इसलिए कहा है कि उनको पार्टी में शामिल करना था, डर के मारे अरे देखो, किसी को पार्टी में शामिल करने के लिए इतना बड़ा उठा ये करने की जरूरत नहीं है. अनिल परब क्या है? विधान परिषद का सदस्य, क्या लेके पार्टी में करेंगे? क्या उसको लेके? लेकिन खुद की एक कद बढ़ाने के लिए ऐसी बेवकूफ जैसी बातें करते. और तुलना किससे करते हो? संभाजी महाराज से. संभाजी महाराज कहाँ और तुम कहाँ? एक छोटे कार्यकर्ते के तौर पे तुम काम करना चाहिए. तुम्हारे कोई नाखून निकाले है? तुम्हारे कोई आंखों में सलिया डाला है? ये सब बातें सिर्फ खुद का TRP बढ़ाने के लिए ऐसे लोग कहते हैं और करते हैं. हम उसका सीरियसली लेते नहीं हैं. उनके ना आने से फर्क पड़ेगा, ना उनका ना आने से फर्क पड़ेगा. इसलिए इन महाशय ने ऐसे संभाजी महाराज, शिवाजी महाराज इनसे तुलना करना गलत है. माफी मांगने की बात हो रही है, माफी मांगने की बात क्या उनको? माफी मांगना ही चाहिए. अनिल परब ने माफी मांगना चाहिए. किसके साथ बराबरी कर रहे हो? हमारे राजा के साथ. इसलिए उन्होंने माफी मांगना चाहिए. सर कायदा